तर नमस्कार मंडळी, मी शोनसाद पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि नव्याशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज राण्यांकडे म्हणजे आपले राणे पाहुणे आहेत त्यांच्याकडे आज होमपूजा आहे दरवर्षीप्रमाणे. तर आज आपण तिकडे चाललो आहोत आणि सर्वजण आले आहेत. तर आजचा हा ब्लॉग त्याच्यावरतीच असणार आहे पूर्ण दिवसातला. तर आता आपण सकाळीच त्यांच्या मागच्या साईडला उभे आहोत. तर पूजेची तयारी झाली आणि आपले जे भटजी अक्का आले आहेत ते पण म्हणजे आता पूजा चालू केली आहे. तर आपण तिकडे जाऊया. आपल्या गावचे सर्व किंवा वाडीतले मंडळी आलेले आहेत आणि मी यश ओमकार आता मागच्या साईडला आहोत. इकडे जरा पाणी बघायला आलेलो. तर आता जातो पटापट तिकडे तुम्हाला दाखवतो. आणि आजचा हा ब्लॉग पूर्ण या होमपूजेवरती आणि आपल्या रोजच्या म्हणजे ह्याच्यावरतीच असणार आहे. तर चला जाऊया तिकडचं तुम्हाला दाखवतो मी. आणि नंतर मग बाकीचं आपण जसं की दुपारी जेवण म्हणजे जेवण सगळं वाढतात ते पण दाखवू. आणि रात्रीचं भजन वगैरे असणारच आहे तर ते पण दाखवूया. तर चला आता पटापट जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो बाकीची जी काही गोष्ट आहेत त्या. तर असाच पूर्ण ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा. हे बघा इकडे तर काल रात्री पूर्ण मंडप वगैरे घातला आहे आणि ह्या साईडला जेवणाची सोय वगैरे म्हणजे बनवत आहेत. तर चला जाऊया. आणि यश आपल्यासोबत सकाळीच उठलो लवकर, हे लवकरच उठता. तर चला जाऊया बाहेर. सगळेजण आपले मंडळी बसलेली आहेत. तर मित्रांनो हे बघ आपल्यासोबत आहेत सुनील काका आहेत, राजू काका आहेत आणि आपले बाकीचे मित्र परिवार आपला प्रथमेश सावंत. आणि इकडे हा पेप्सी लपवल्याने लगेच लपवल्याने हातात आहे. हे बघा पेप्सी. हा आणि हे बघा बाकीचे सगळे इकडे बसले आहेत. आणि आतमध्ये तिकडे पण जाणार. होमपूजा चालू झाली आहे आणि आतमध्ये सत्यनारायणची पूजा पण आहे. आणि बाकीचे इकडे आपले बसले मागच्या ब्लॉगमधले. आणि इकडे पार्थ याला बघूच नका कोणी. प्रत्येक ब्लॉग मध्ये असतो. काय 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 काहीतरी बोलला काय. बिग फॅन सर. बिग फॅन सर. बिग फॅन. कोणतरी लपलंय. मेकअप बरोबर नाही झाले. अच्छा उतरला गरमीने. आणि बाकीचे बघा. हां आणि आपले राणे आजोबा किंवा पूर्वा. आणि हे इकडे जिजा. आणि किरण राणे. नमस्कार. हां चालेल हो चालेल. चला आता आपण होमपूजेकडे जाऊया. भवशर्वरुद्रः पशुपतिरथोग्रस्सह तथा भीमेशाना विधियदविधानाष्टकमिदाम् अमुष्मिन् प्रत्येकं प्रविशरदिदेव सुदेवे प्रियायास्मै धाम्ने प्रवितनमस्योऽस्मि भवते नमो नेदेशाय प्रियदवदविष्ठाय नमो नमः क्षोदेशाय स्मरहरमहिष्ठाय नमः नमो वरशिष्ठाय त्रिनजनजविष्ठाय नमो नमः सर्वस्मै ते ददितमिति सर्वाय नमः पहददे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रबलदमदे दत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सद्वोद्रितमुण्डा गेले व तीर्थप्रसाद घेतला व तो आपल्या घरी गेला. दूध नगरात गेला. एक दूध नगरात गेला म्हणाला साधुवाने यांच्या साधुवाना गावाला आपल्या गावाजवळ आले आहे. दूतांचं वाक्य ऐकून साधुवानाच्या बायकोला अतिशय आनंद झाला. त्यांनी मुलीला सत्यनारायणाची पूजा कर सांगितले व आपण लवकर सत्यनारायण गेली. आईची वाक्य ऐकून सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले परंतु प्रसाद भक्षण न करताना अवत्य सिद्धी केली. त्यामुळे आगमन चित्रभूमी तिचा नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली.
बालग्रह विभूतानां बालानां शान्तिकारं गंगाद वैद्यनां मैत्रीकरणमतः दुर्वृत्तानां अजेषाणां बलहानिकरं लक्षभूतविषाणां पठना देवनाजनं अस्त्राणि सर्वनादां वाहनानि च औषधानि रत्नानि कलाचे वैवाते सरितसागरा शैला तीर्थानि च दानदाः एते वाक्विषन्तु सर्वकामार्थसिद्धये कृताविजय प्रेमिलावर ना उजव्या खांद्याला दक्षिणास्कंधे तो खांदा नंतर डावा खांदा वामस्कंधे टाळूच्या जागी बघ शिरसी धारायचे तो त्यांच्या कपड्याला लावा फक्त कपाळाला पत्न्या ललाटे घेऊन टाकायचे हात जोडायचे प्रार्थना म्हणतो ते ऐकायची अग्नये नमः स्वस्ति श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं तेजारोग्यं देहि मे हव्यवाहन देहि मे हव्यवाहन देहि मे हव्यवाहन प्रमादात् कुर्वदाङ्गर्मो प्रचीयवेताद्धरेषु यत् स्मरणादेव तद्विष्णो सम्पन्नं विचारयसि कहि प्रायश्चित्तं यशश्चान्दवकर्मात्मकानि वै यानि तेषामजयाणां गृह्णान् स्मरणं बलं कृष्णं 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 कर्णदेवपादक्रमं ब्रह्मस्वरूपेण स्वर्गात् नमः जावा माझ्या प्रेमळ धीर माझे हौशी जावा माझ्या प्रेमळ धीर माझे हौशी मिलिंदरावांचं नाव घेते होमाच्या दिवशी तर मित्रांनो आत्ताच आपली होमपूजा झाली आणि सत्यनारायण महापूजा पण झालेली आहे आणि सगळेजण आता पाय वगैरे पडत आहेत आणि आरती जी होती ती पण आपली झाली आहे आणि आता सगळं जेवायचं जे आहे ना बाहेरचा सेटअप तो लावत आहेत आणि आपले सर्वजण काम करत आहेत आणि खूप लाईट नसल्यामुळे ना खूप गरम होत आहे मग आता लवकरात लवकर लाईट यावी अशी आमची अपेक्षा आहे. बघूया आता किती वेळात येईल. तर तुम्हाला दाखवतो मागच्या साईडला इकडे जेवण वगैरे बनवतं आहे ते दाखवतो आणि नंतर मग जेवते वेळेचं आपण सर्वांचं छोटंसं शूट करू आणि थोडं लाईट नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे पण बघूया. तर चला जाऊया आणि मस्त खूप मजा येईल आणि थोडं गरमी पण थोडं हाय प्रॉब्लेम पण बघू. तर चला जाऊया पटापट आणि इकडे जाऊन आपण दाखवूया जेवणाचा कार्यक्रम. साईडला सर्व जेवणाचं हे मंडप. तर इकडे काकी वडे तळत आहेत आणि आपलं बाकीचं जेवण झालेलं आहे सगळं. तिकडे पुऱ्या वगैरे लागते समोर. तसं छोटंसं मंडप टाकलं आहे इकडे जेणेकरून इकडे आपण मग बाहेरचं जेवण बनवू शकतो आपल्याला जे आपल्याला दुपारी जेवायचं आहे ते. आता ते बघा इकडे या गरमीमध्ये काकी बघा कशा वडे तळत आहेत आणि का ह्या काकी ते वडे सोडत आहेत जे आपण तिकडे लाटून देत आहेत ते. आता थोड्याच वेळात वाढायला सुरुवात होईल. किरण दादा वाढूया ना. चालेल चालेल. आणि बाकी सर्वजण आपले आले आहेत मंडळी समोर बसले तिकडे. आता फक्त वाढायची तयारी चालू आहे. वडे वगैरे आपले बनवत आहेत काकी मस्तपैकी. गरमीमध्ये पण आपली सेवा करत आहेत चांगल्या प्रकारे सकाळपासून. आणि आपल्या वहिनी बघा इकडे वडे तळत आहेत त्यांच्यासोबत. वा ह्याच्यामुळे आपलं पटकन काम होऊन जातं आहे सगळे फास्ट. नाही चांगलं आहे हे बघा. आणि इकडे बघा सर्व डाळ वीर इकडे. ओके चला थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो हे बघा इकडे सर्वजण आता जेवण वाढत आहेत आणि बाहेरचं सर्व जेवणाची तर तयारी झालेलीच होती. तर इकडे प्रथमेश भात वाढतो आहे आणि ओंकार द्रोण वगैरे.
काहीतरी कर काम सगळं काम करून बसले उगाच. इकडे इकडे भात घेऊया. शेअर वगैरे मी काढले. हा काय आणि तू अजून चला चला पटापट. काम करायचं बोललं तर काम घेऊन चाललंय. आणि जे जेवणार आहेत ते सर्व त्या साईडला थांबले सावलीमध्ये. थोडं इकडे सर्व वाढून होते मग ते लोक जेवायला येणार आहेत. बघा सावंत काहीतरी वापर नवीन टाकलेलं. प्रथमेश बघा कडीची ग्लास भरतो इकडे. नाव विचारून घे. नाही ना मस्त. तर डायरेक्ट पटापट तिकडे नेऊन आपण ठेवायची असं त्याने आयडिया ठरवली आहे. बाकीचं आपण वाढून झालेलं. हे दे काकींचा खुर्ची दे. डायरेक्ट संध्याकाळी आलो आहे खेळून वगैरे परत इकडे. तर खूप लेट झालं संध्याकाळी जेवायला आणि 3-3:30 झाल्यानंतर सर्व बाकीचं जे टेबल वगैरे उचलायचे होते सगळं साफसफाई आम्ही इकडे केली. नंतर मग खेळायला गेलो आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे करून आता आलो आहे पुन्हा, कारण आता भजन येणार आहे सांगवायचं. तर ते आता थोडंसं दाखवू तुम्हाला आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड करू आणि नंतर मग शेवटच्या वेळी सत्यनारायण महापूजेची म्हणजे आरती होईल ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला आता बघूया भजनवाल्यांची वाट आणि नंतर मग बघा कशाप्रकारे भजन करतात.